السلام عليكم ورحمة الله وبركاته. Thank you so much for joining. खूप खूप शुक्रिया. आपली जी हफ्तावारी जी पण काही मजलिस होतं, तर त्या ह्यानी अल्हम्दुलिल्लाह आपण आता जमा झाले आहोत. आणि जी लास्ट हफ्त्यातल्यान आपण आपल्या मजलिसला जाता आपण इख्तिताम केलो होतो. आपण बात केली होती मस्जिदच्या आदाबची, की मस्जिदचं काय आदाब हा आणि थंशीच पुढं आज आपण कंटिन्यू करू, की आपण जी मस्जिद जाऊन जी नमाज अदा करतात, बाजमात जी नमाज अदा करतात, तर त्याचो असल हासिल काय? ती जी नमाज अल्लाह सुब्हानहू व तआलाने आपल्यावर फर्ज केल्याने 5 वक्तची नमाज जी आपल्यावर फर्ज आहे, तर ती जमातची अदा करण्यास केल्यापासून आपल्याला काय हासिल करायचं आहे? अल्लाह ताला आपल्यासाठी काय चाहतात? आणि जी अल्लाह सुब्हानहू व तआला आपल्यासाठी जी चीज चाहतात, काय ती आपल्याला आता होते? काय ती आपल्या जिंदगीतली ती चीज आहे? इन्शाअल्लाह आजच्या या मजलिसला आपण ह्याच्यावर गौर-व-फिकर करू. आणि तुम तुमच्या मनातले जर काही त्याच्या बाऱ्यात जे काही इश्काल आहात, या तुम्ही ती जी चीज आहे ती तुम्ही कोरिलेट केल्या आहो. हर हर इंसाननी ती कोरिलेट करायला पाहिजे, की काय ती मला चीज हासिल आहे? काय ही मी माझ्या एन्व्हायर्नमेंटला, काय ही मी माझ्या सोसायटीतले मला ह्यो बेनिफिट दिसतंय? तर इन्शाअल्लाह अल्लाह आणि रसूलची जी तालीमात आहेत, त्याच्यावर आपण गौर-फिकर करू आणि समजायची कोशिश करू, की जर आम्हाला ही हासिल आहे, तर अल्हम्दुलिल्लाह आणि जर ही चीज हासिल नाही आहे, तर त्याच्यासाठी मनाने तुम्हाला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्याची आपल्याला जी आहे, ती आजच्या दर्सला आपल्याला त्याच्यावर गौर-फिकर करायची जरूरत आहे. قال الله تعالى بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون صدق الله العظيم. ही जी सूरह आल इम्रानची
जी आयत मी तुमच्या समोर तिलावत केली, तर त्याच्यातले अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात की तुम्ही जी अल्लाहची जी रस्सी आहे त्याला मजबूतीने धरा आणि आपसला तफरको नको करू, आपसला डिवायडेड नको हो. आणि ही जी अल्लाहची रस्सी जी अल्लाह तालाने ही कुरानला जी आयतला ही जी फरमवले ना, तर ही अल्लाहची जी रस्सी आहे ती कुरान आहे. मुफस्सिर आपल्या तफसीरला ही करतात की ही जी अल्लाहची जी रस्सी आहे ती काय आहे, ती कुरान आहे. त्याला अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात की त्याला तुम्ही मजबूतीने धरा आणि आपसला तफरको नको करू, आपसी तणाव नको पैदा करू, डिवायडेड नको हो. आणि पुढं त्यातले बोलतात अल्लाह सुब्हानहू व तआला की याद करा की जेव्हा अल्लाहनी तुमच्यावर इनाम केले आणि तुम्ही पहिले जहाव तर एक दुसऱ्यांची तोंडं नाही बघत होत्या, एक दुसऱ्यांचं एनिमीज होत्या तुम्ही. आणि अल्लाह सुब्हानहू व तआलानी तुमच्या दिलाला जवळ आणला, एक दुसऱ्याच्या दिलात एक दुसऱ्यासाठी मोहब्बत टाकला. आणि तुम्ही तर इतक्या गहऱ्या सिच्युएशनवर होत्या हो, की तुम्ही आगीत जाण्याच्या म्हणजे आग आहे, तर तुम्ही जहन्नमच्या ह्याच्यावर एकदम बाउंड्रीवर उभं होत्या, की तुम्ही त्यात जाणारच होत्या. ह्या तफरक्याच्या आणि ह्याच्या मुलं जी आहे, तुम्ही आपला इतक्या लेवलवर घेऊन गेल्या होत्या, की तुम्ही एकदम जहन्नमच्या एंट्रीवरच उभं होत्या. तर अल्लाह सुब्हानहू व तआला ह्या आयतशी तर आयतीत फरमवतात की अल्लाह सुब्हानहू व तआला तुम्हाला हिदायत देतं, चीजो वाजे करतं अल्लाहच्या आयातनी, कुरानच्या जरियाने. तर ह्या आयतचो असल जो ह्यो आहे, तो आपल्याला काय समजलो की अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात की आपसला तफरको नको करू. डोंट बी डिवायडेड अमॉंग युअरसेल्फ. तर ही जी ह्याला तुम्ही भाईचारो बोला, ब्रदरहूड बोला. ही जी चीज आहे, ह्याचो दीनला जो आहे, तो मोप हायर मकाम आहे. मोप आला मकाम आहे दीनला. आणि जर ती भाईचारगी जर तुम्ही सही तरीक्याने जर तुम्ही ती जर बजोल लावल्या म्हणजे जर इम्प्लिमेंट केल्या, तर त्याचं रिवॉर्ड्स पण जर अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या हातात जर ती जर तुम्ही फॉलो करताव, तर अल्लाहच्या हातात त्याचं रिवॉर्ड्स पण खूप हायर आहे. अल्लाह ताला तुम्हाला मोप इनामात देतील त्याच्या बदल्यात. जर तुम्ही त्या भाईचारगीला तुम्ही फौकियत दिल्यावर, त्याला जर तुमचं गोल तुम्ही सेट केल्यावर आणि त्याच्यासाठी तुम्ही जिद्दोजहद केल्यावर, तर ही मोप अल्लाहच्या नजदीक जी आहे, ती मोप आला चीज आहे. आणि जी तुम्हाला जैसा मी स्टार्टिंगला तुमच्या समोर जी बात ठेवली, की नमाज बा जमात मस्जिदलेन अदा करयाचो, त्याचो जो अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या समोर जो असल जो मकसद आहे, असल जो जो गोल आहे, जो अजेंडा आहे अल्लाहचा त्याच्या ह्यातले इबादत, अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात ही पुरी जी जमीन आहे, पुरा जी अर्थ आहे, ही तुमच्यासाठी जी आहे ती सजद्याची जागा आहे. पण अल्लाहनी पहिले तर जैसा आपण लास्ट मजलिसला बघला की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी मस्जिदची जी आपल्या समोर जी एक त्याची अहमियत ठेवले ना, की थतं जर ईमानवाला आहात तर खालीच अल्लाहच्या साठी आहात तर थतं येतील. त्याचं जर एटिकेट्स आहात मस्जिदचं तर फॉलो करून अल्लाहच्या इकडं रुख करून, ओके, हर एक जो आहे तो खांद्याला खांदो लावून उभो रे. तर तो जो खांद्याला खांदो लावून जो उभो राहता आपण अल्लाहच्या समोर, त्याच्यात सगळ्यात पहिली चीज आपली जी अना आहे, आपला जो इगो आहे, तो आपण त्याला मारता आहोत. त्याला आपल्या पीठ पाठीमागं टाकून आपण तिथं येऊन अल्लाहच्या समोर
येऊन उभी राहतो का त्या कैफियतला जेव्हा आपण अल्लाच्या समोर येऊन उभी राहतो तर आपल्या हातल्यान तो जो आपल्या आनचो जो खुदा आहे, जो की खुदा बनून तो जो इगो आहे, ज्याची आपण हर लम्हा हर ह्याच्यावर जी कोशिश करतो की आपण त्याचं ऐकू, आपलं डिझायर्स आपलं इगोज हे करण्यासाठी जो पण आपल्या इकडची जो हरकत होतात, ज्यांनी आपण दुसऱ्यांची दिला तोडतो, ज्यांनी आपण दुसऱ्यांना काही हार्म पोचवतो, ह्यो चीजो जो आहात, ह्यो सगळा आपला जी ही आहे ती खाली करून जेव्हा आपण अल्लाच्या समोर येऊन उभं राहतो आणि जेव्हा इमाम तुम्हाला ह्याची ताकीद देतं, जसं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची हदीस आहे, काय आहे ती की एक दुसऱ्याला मिळून उभं राहा, खांद्याला खांदो लावून उभं राहा. तर त्याच्या पाठीमाग मकसद काय? तर तुम्ही खांद्याला खांदो लावून उभं तर राहिल्या, पण तुमची जर एक दुसऱ्याची दिला जर मुतर्फ मुतर्फका डायरेक्शनला अपोजिट डिरेक्शन्सला आहात, तुम्ही बाजूला तर त्याच्या उभं राहिल्या, पण तुमच्या दिलातले त्याच्या बाऱ्यातले तुम्ही एक जो तुमचा जो भावस आहे, दीनला जो भावस आहे, त्याची जर तुम्ही ही ठेवत नाही, एक ती कैफियत जर तुमच्यात ठेवत नाही आणि खांद्याला खांदो लावून तर उभं राहिल्या, पण तुम्हाला त्याच्यासाठी नफरत आहे, तुम्हाला त्याच्या दीनवर तुम्हाला क्वेश्चन्स आहात, तुम्ही त्याला तुमच्यासारखं नाही समजत, तुम्ही त्याला हकीर जाणता, तुम्ही जपन काही ह्या जो चीजो आहात, जर तो तुमच्या दिलातले आहात, तर तुम्ही तो एक दुसऱ्याला खांदो लावून जो उभं राहिल्या, तर तुम्हाला त्यांची हासिल काय जाईल, जी अल्लाह सुब्हानहू व तआला चाहतात की जी आता आपण आयतीतले बघला, काय अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात, सरल सरल खुली खुली वाजे आयात है, क्लियर कट मेसेज आहे अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या इकडची के अल्लाहच्या कुराणला, अल्लाहच्या रस्सीला मजबूतीने धरा आणि आपसला तफरको नको करू, आपसला डिवायडेड नको रे. पण ती जर डिव्हिजन मी जर नमाजला जमातला एक दुसऱ्याच्या बाजूला खांद्याला खांदो लावून उभं राहिला आहे, पण माझ्या दिलातले ती जर डिव्हिजन आहे, मी जाहीरन तर अल्लाहच्या समोर ही दाखवतोय की मी ह्याच्या बाजूला उभं राहिलाय, पण माझा दिल त्याच्यासाठी साफ नाही, माझ्यातली ती डिव्हिजन आहे, तर काय आपण ह्या अल्लाहच्या आयतच्या खिलाफ नाही जा. तर ह्यो आज आपल्याला जो आहे की अल्लाहच्या समोर जी आहे की ह्याची काय अहमियत आहे, ब्रदरहुडची काय अहमियत आहे, भाईचारगीची काय अहमियत आहे, ही आज आपल्याला आजच्या मजलिशी आपल्याला शिकायचं आहे. तर ह्याच्या बाऱ्यात येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद के जर मस्जिदले या कवा म्हणजे जर 3 दिवसाच्या जास्त जर खंच्या आपल्या भावाला, आता मी जेव्हा आता भाव सुवड इस्तेमाल करी, तो तो जो भावस आहे तो खुनी रिश्त्याचा भावस नाही, ही जी भावसचा जो यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तेमाल करतात, तो है ईमानच्या बुनियादवर भावस असणं. तर जर त्यांना 3 दिवसाच्या वर जर जर खंचो एक जो इमानच्या बुनियादवर जो भावस आहे तो जर दिसलो नाही, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याच्या घरा जात, त्याची माहिती घेत, साहेबांना विचारत त्याच्या बाऱ्यात की आज म्हणा ह्यो ऐसो ऐसो दिसलो नाही, आणि जर तो बिमार आहे, आलील आहे, तर त्याच्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करत. तर हदीसला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की काही ऐसे लोग आहात, काही ऐसा अल्लाहचं बंद आहात, आणि तो जो बंद आहात ना की तर नबी आहात, ना की तर रसूल आहात, ना की तर शोहदा आहात
की अल्लाच्या राहावर जर शहीद होणार आहात तर पण नाही. पण कयामतच्या दिवसा जर रसूल आहात, जर शुहदा आहात, तर त्यांच्यावर रश करतील. तर त्यांच्या इकडे एकदम ह्यांनी बघतील की हे कोण लोक आहात की ज्यांना आज अल्लाह सुब्हानहू तालानी कयामतच्या दिवसा ह्यो ऐसो मकाम दिला नाही. तर कोण रश करल? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसला बोलतात, यत्त हे लोक रश करतील. कोण? अंबिया आणि सुलहा, शुहदा, ज मार्टायर्स आहात, हे आला मकामवाले जो लोक आहात, ते ह्या लोकांवर रश करतील. तर हे लोक कोण आहात की ज्यांच्यावर ही लोक रश करतील? तर सहाबा विचारतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हे इतकं मोठं हे हासिल करणार हे कोण लोक आहात की अल्लाह ताला त्यांना ह्यानी बक्षल? तर साहबा बोलतात की आम्हाला सांगा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तर आम्ही पण त्यांच्यासारखं बनण्याची आम्ही कोशिश करू. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात कि हे ऐसे लोग आहात, ही ऐसी एक कम्युनिटी है की हे लोग जहात तर एक दुसऱ्याशी जहात तर त्यांचं काय ऐसं खुनी रिश्ता नाही आहे त्या लोकांचा, ना की त्यांचं काय आपसी व्यवहार आहे की कवा कवा काय असतं की तुम्ही एक दुसऱ्याशी जी आहे की तुमचा काही जर ट्रान्झॅक्शन आहे, तुमचं काही एक बिझनेस आहे, त्या जरियाने तुम्ही एक दुसऱ्याशी रिलेशनला असतात. तर ही ती कम्युनिटी आहे की त्या लोकांचा आपसी जो आहे काही रिश्ता नाही, आपसी काही एक दुसऱ्याचं काही बिझनेस टर्म्स पण नाही आहात, पण तर एक दुसऱ्याशी खालीस आणि खालीस अल्लाच्या साठी एक दुसऱ्याशी मुहब्बत करतात. हे तो लोक आहात. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की ह्यांचं चेहरच आहात की जर ह्या बुनियादवर एक दुसऱ्याशी खालीस अल्लाच्या साठी त्यांनी मुहब्बत केले, एक दुसऱ्याशी काही फायदो नाही होतो. जनरली आपल्यातले काही असतं की जर मना जर एक XYZ शी जर काही फायदो आहे तर मी त्याच्या बाऱ्यात त्याची बेस पेशेन, त्याची बेस ही ठेवीन का मना सकल त्याचा फायदो होणार आहे. ही बुनियाद नाही होती. न की त्यांचं खुनी जनरली खुनी जेव्हा रिश्ता तेव्हा जनरली काय होतं की आम्ही कोशिश करतो की आपली जी जी रिलेशन आहे ती मेंटेन असो. तर अशी काही बात नसत. न तर खुनी रिश्तेदार असतील, ना की तर काही त्यांचं बिझनेस टर्म्स असतील, काही नसल. पण खालीस अल्लाच्या बुनियादवर तर एक दुसऱ्याशी मुहब्बत करतील. आणि तस हे लोक आहात की ज्यांचं कयामतच्या दिवसा त्यांचं एक अलग नूर असेल. त्यांना जी एक थ्रोन दिला जाईल, त्यांना जी तक दिला जाईल पैशासाठी, ती पण त्या नूरनी चमकत असेल. आणि मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढे जी आहे तर ही आयत पडतात, अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहझनून, की त्यांना त्या दिवसा खंच्या चीजचा डर नसेल, त्यांना त्या दिवसा खंच्या चीजचो गम नसेल. हे तो लोक आहात के जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की अल्लाह सुब्हानहू ताला त्यांना तो आला मकाम अता करतील खंच्या बुनियादवर, आणि ज्याच्यावर नबी आणि रसूल जर शुहदा हात तर रश करतील खंच्या फक्त एक बुनियादवर के तुम्ही आपल्या इमानवाल्या भावालास जो इमान खालीस इमानच्या बुनियादवर तुम्ही एक दुसऱ्याची मुहब्बत केल्या. आणि पुढं आपण बघू की जेव्हा आपण ही चीज बोलतो की मना आम्ही इमानच्या बुनियादवर मुहब्बत करतो, तर जेव्हा ही मुहब्बत तुम्ही ह्याचो यो इकरार करताव की आम्हाला बस आम्ही खालीच दीनच्या खातीर एक दुसऱ्याशी मुहब्बत करताव, तर ती मुहब्बत काय चाहतं, तुम्हाला त्या भावाच्या साठी काय केला पाहिजे, काय त्याचं जहात त्याचा आउटकम्स काय असल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही हो क्लेम कराल की मना एक खालीस दीनच्या साठी अल्लाच्या साठी त्या भावाशी जो मुहब्बत आहे, तर
ती काय एक्सपेक्टेशन्स काय आहेत आउट ऑफ दॅट, तर ती आपण पुढं अजून त्याच्यावर आपण जिकर करू इंशाअल्लाह. तैसाच दुसऱ्या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की एक माणूस असतं, तो एक दुसऱ्या आपल्याच भावालाच इमानवालो भावच असतं, त्याला बघण्यासाठी जो आहे तो एक टाउनशी निघतं, दुसऱ्या टाउनला जातं. आणि जेव्हा ही बात म्हणजे जेव्हा तो ह्यो आपलो सफर चालू करतात, तर अल्लाह सुब्हानहू व तआला काय करतात, की एक एंजलला, एक फरिश्त्याला धारतात, त्याच्याजवळ एक इन्सानी शकलला धारतात आणि त्याला विचारतात, तो जो माणूस आहे की जो इरादो केला नाही, जो आपलं सफर तय कर्या सुरू करतं, की एका टाउनशी दुसऱ्या टाउनला जात असतं. तर फरिश्तो येतं आणि त्या माणसाला विचारतं की तू खतं चालल्यास? तर तो जो माणूस आहे तो बोलतं की माझो ऐसो ऐसो एक भाऊस आहे, ह्या ह्यातल्या ह्या टाउनला राहतं या ह्या गावात राहतं, मी त्याला जी आहे ती मिलियाला जात आहे. तर तो फरिश्ता ह्यांना विचारतो या माणसाला, काय तू त्याच्यासाठी काही फेवर केल्यास? या काय काय तू त्यांनी तू काही केल्यास या त्यांनी तुझ्यावर काही फेवर केला नाही, की तुला काही त्याचा रिपेमेंट करायचा आहे, काही त्याची तुझी चीज आहे ती त्याला वापसी द्यायची, त्यासाठी तू त्याला मिलियाला जातास? तर हे जो माणूस आहे तो बोलतो की नाही, मी त्याच्यासाठी नाही जात. खालीस आणि खालीस मी ह्यासाठी जात आहे, की मी त्याशी मोहब्बत करता अल्लाच्यासाठी. जो अल्लाह सुब्हानहू तआला खालीस त्याच्यासाठी मी तो जो शख्स आहे त्याच्यासाठी त्याशी मोहब्बत करता मी. तर त्यासाठी जी आहे, ह्यो मी माझं सफर बांधलाय आणि मी त्याला मिलियाला जात आहे. आणि तवा फरिश्ता त्याला त्याला बोलतात, की मी अल्लाहच्या हिकरशी मी फरिश्तो आलेलो आहे. अल्लाहनी मला धारला नाही, की ह्यो तुला पैगाम द्याला, की अल्लाह तुझी मोहब्बत करतं. जैसो की तू खालीस अल्लाच्यासाठी त्या बंद्याशी मोहब्बत करतोस. तर ही इतकी अहम चीज आहे, की जर तुम्ही खालीस अल्लाच्यासाठी जर कुणाशी आपल्याच भावाशी जर मोहब्बत करता, तर इन रिटर्न जी आहे अल्लाह ताला तुमची मोहब्बत करते. दुसऱ्या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात, की जेव्हा कयामतचो दिस असेल, तर अल्लाह ताला ऐसं तर 7 लोक असतील, की ज्यांना आपल्या अर्शच्या खालती जो आहे, तो अल्लाह सुब्हानहू ताला सायो देतील. तर त्याच्यात एक जो आहे, तो यो है कि जो हक पसंद जो है, तो जो जस्ट जो रूलर है, जो बादशाह है, जो जस्ट है, जो हकच्या हकवर जो है ही करतं, रूल करतं. तर तो एक ऐसो हुकमरान असेल, की ज्याला अल्लाह सुब्हानहू ताला आपल्या अर्शच्या खालती सायो देतील. आणि दुसरो तो शख्स आहे, की जो जवानीतले यूथ, जो जवान आहे आणि आपली जवानी जो आहे, तो खालीस अल्लाहच्या इबादतला तो सर्फ करत, सिन्सिअरली अल्लाहची इबादत करत. तर त्याला पण जी आहे अल्लाह ताला कयामतच्या दिवसा आपल्या अर्शच्या खालती सायो देतील. आणि ही जी चीज आहे, ही अल्लाह ताला इतका जो मोठो ह्यो दर्जो जो देतात, तर तो खाली ऐसोच नाही. दिस थिंग्स आर व्हेरी डिफिकल्ट टू अचीव्ह. ही आसान नाही हासिल करणं. ह्याच्यासाठी तुम्हाला आपल्या नफ्सला जी आहे ती कुचलयाची. तुम्हाला आजच्या दौरला जर सही ह्यानी रूल करायचा आहे, आज तुमच्यावर इतका प्रेशर आहे. तुमच्यावर मोप सारे यु नो मोप साऱ्या हिकरशी तुमच्यावर प्रेशर टाकला जातं, की तुम्हाला एक हकवर जर आज तुम्हाला जर एक रूल करायचा आहे, तर तितका आसान नाही. आज एक जो यूथ आहे, एक जो नौजवान आहे, त्याच्यासाठी किती सारी डिस्ट्रॅक्शन्स आहात. त्याच्यासाठी किती शैतानीचं रास्त आहात, वसवसं किती आहात. हर
लम्हा, हर सासवर जी आहे, ओके. आज माणूस जितको टाइम सास घेते तितको टाइम मोबाईल ब्राउज करते. दिस इज अवर सिच्युएशन. त्याच्यात फितनो आहे. तर त्या फितन्याशी बचणं आजच्या हातल्यान आसान नाही. आणि ऐशा हातल्यान जर एखादो नौजवान आहे, जो जो यूथ आहे, तो अल्लाला हाजीर समजते हर आपल्या सासवर. अल्लाच्या हातल्यान तो हमेशा यो आहे की अल्लाह ताला मला बघते. या मी अल्लाह इज मी अल्लाशी मोहब्बत करता. ह्याच्यात दोन पैलू आहेत. एक आहे तुम्ही अल्लाशी मोहब्बत करणं, एक आहे की तुम्ही जी आहे की अल्लाह मला बघते त्या ह्यानी तुम्ही बसणं. ठीक आहे. हे दोन पैलू जे आहात अहम आहेत. तुम्हाला अल्लाची इतकी मोहब्बत आहे की तुमच्या समोर दुसरी कोणची चीज अहमियत नाही ठेवत. तो जो शख्स आहे, तो जो यूथ आहे, तो जो यंगस्टर आहे, तो कामयाब आहे. का? त्यांनी हर कदमवर, हर सासवर अल्लाला मुकद्दम ठेवला, अल्लाच्या फरमानला मुकद्दम ठेवला. तर अल्लाह सुब्हानहू व तआला त्याला कयामतच्या दिवसात अर्शचो सायो देतील, आपल्यास अर्शचो सायो देतील. तिसरो तो शख्स की जो ज्याचा जे दिल आहे ते मस्जिदच्या इकडे लागलेला आहे. लास्ट मजलिसला आपण बघला की अल्लाला सगळ्यात पसंदीदा जो मकाम आहे, जो जागो जो पसंद आहे, तो आहे त्याची मस्जिद, त्याची मसाजिद. आणि सगळ्यात जो नापसंद आहे तो आहे मार्केट प्लेस. तर आजच्या ह्यातले जी रंगरंगणी आहात, सगळा जी अट्रॅक्टिव्ह जो प्लेसेस आहात, तर सगळं जो चाम आहे तो तुम्हाला मार्केट प्लेस इकडे देते. तर तुम्हाला ती चीज खेचून घेईल की तुम्ही तिकडे जास्त तुमचं मुतवज्जल. पण एक माणूस आहे तो ह्या फिकरला आहे की माझी आता एक नमाज झाली, दुसरी नमाज मनाचा तर तुमचा दिल जी आहे ती मस्जिद इकडं अटॅच्ड आहे. तैसो पण जो शख्स आहे ती पण आजच्या हातले दौरला जी आहे जेव्हा दिस मेनी डिस्ट्रॅक्शन्स आर देर, इतक्यो सगळ्यो हर कदमवर जत तुम्हाला फितनो आहे. तर ऐशा हातलेन जर तुम्ही आपला दिल मस्जिदच्या इकडे लावून ठेवल्या तर त्याचं पण अजर काय आहे? अल्लाह ताला तुम्हाला जी आहे ती अर्शचो सायो देतील तुम्हाला कयामतच्या दिवशी. चौथो शख्स तो आहे की लोग ज खालीस अल्लाच्या साठी, ओके, एक दुसऱ्याशी मोहब्बत करतात. दुसरं काही मकसद नाही, दुसरं काही त्याच्या पाठीमागा मकसद नाही. न त्याला ह्याशी फायदो आहे ना ह्याला त्याशी काही फायदो आहे. पण खाली दीनच्या बुनियादवर अल्लाच्या साठी. कारण की तो कलमा गो है, त्यांनी अल्लाह आणि रसूलचा कलमा पडला नाही, त्या बुनियादवर तो जो शख्स आहे तो दुसऱ्या शख्सशी काय करते? मोहब्बत करते. ही नाही कराय की तो माझ्यावन सुपेरियर, मी त्याच्यावन सुपेरियर आहे. पुन्हा त्याला त्याला ही काही फिकर नाही की त्याचं स्टेटस काय आहे, माझं स्टेटस काय आहे. हे जो मोहब्बत करणारा जो लोक असतात खालीस अल्लाच्या साठी, त्यांच्यासाठी दुनियाचा खंचो जो फॅक्टर आहे तो काही अहमियत नाही ठेवत. तो मग बादशाह असो किंवा फटीचर असो या फकीर असो, कोण असो, जर तो खालीस अल्लाच्या बुनियादवर जर मोहब्बत करणार आहे तर त्याच सफला बादशाह पण आहे आणि एक जो आहे तो गरीब आणि फकीर जो आहे माणूस तो पण आहे. तर तीच तर हासिल आहे की जेव्हा तुम्ही जमातनी उभं राहता की तुम्ही काही तर दुसरं फॅक्टर्स नाही आहात की जर तुम्हाला अलग करू शकतात. तुम्हाला जर एक दुसऱ्याशी जर अटॅच करू शकते ती जी फॅक्टर जी आहे ती जर खालीस अल्लाच्या बुनियादवर तुम्ही जर त्याशी मोहब्बत करता तर तुमच्यासाठी कयामतच्या दिवसा अर्शचो सायो आहे. तर यो है ह्यो. तर ह्याची तुम्हाला अहमियत समजली की काय आहे की कयामतच्या दिवसा जर तुम्ही खालीस अल्लाच्या साठी एक दुसऱ्याशी जर मोहब्बत केल्या, कलम्याच्या बुनियादवर, अल्लाच्या तौहीदच्या बुनियादवर, रसूलची पैरवीच्या ह्याच्यावर, ओके, जर तुम्ही त्या ह्यानी एक दुसऱ्याची अल्लाच्या दीनच्या साठी जर एक दुसऱ्याशी मोहब्बत केल्या तर अल्लाह ताला कयामतच्या दिवसा जी आहे ती तुम्हाला अर्शचो सायो देते. तैसाच
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रदियल्लाहु अन्हु ला आपलो जो है तो भाव स्वीकारतात आणि अली रदियल्लाहु अन्हु जी है तर बाबुल इल्म त्यांना बोलला जातं. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याच बुनियादवर आपली जी लाडली चहिती फातिमा रदियल्लाहु अन्हूशी त्यांची काय करतात, शादी शादी पण करवतात. तर ही खालीस जी है ही हे सगळे जो चीजो जो जर तुम्ही सीरतचो मुतालो केल्या ही काय चीज होती, ही जी चीज होती ती इस्लामला जी इस्लामला जी ब्रदरहुडचा जो कॉन्सेप्ट आहे तर त्या बुनियादवर खूप सारे काही चीज झाल्या ज्याच्यानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला आपल्या स्वतःच्या जानच्या पहिले जी आहे ती लोकांची फिकर केली. एक रिवायतला येतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की जर मला या दुनियातले जर कुणाला दोस्त बनवायची असली तर मी अबू बकरला आपलंच दोस्त बनवलं असतं. की मी सर्टनली काय केलं असतं, अबू बकरला आपलोस दोस्त बनवलो असतो. पण इस्लामिक भाईचारा जो आहे, इस्लामिक ब्रदरहुड आणि जी आहे ती जी आहे ती त्या फ्रेंडशिपच्या वन मोप सुपेरियर आहे. ही कोण बोलतंय? ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतंय. ही बुखारीची हदीस आहे की एक जी आहे की जत फ्रेंडशिपची बात आली, एक आहे की तुम्ही एक दुसऱ्याचं दोस्त आहात, पण जत इस्लामिक ह्याची जेव्हा बात येतं, इस्लामिक भाईचारेची जेव्हा बात येतं तर ती फौकियत ठेवतं तुमच्या फ्रेंडशिपच्या वन. ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी या हदीसला ही दिलेन की मी त्याला माझा दोस्त घेतलोस तू, पण त्या दोस्तच्या पहिले काय येईल माझ्या समोर की आम्ही एक दुसऱ्याचं भाव सावखांच्या आणि कलम्याच्या बुनियादवर दीन दीनच्या बुनियादवर जी हाव की आम्ही एक दुसऱ्याचं भाव साव. तर ही जी भाईचारा आहे ही आपल्याला हर लम्हा हे कलम्याच्या बुनियादवर एक दुसऱ्याशी जी लगाव अशा पाहिजे, एक दुसऱ्याची जी मुहब्बत अशा पाहिजे, तर ही आपल्याला जर हासिल नाही तर आपल्या नमाज आपलो जो दीनी हुलियो आहे जी पण काही आपण जी दीन समजून जर करता आणि ही जी ज्याची अल्लाह तालानी इतक्यो फवाई इतका म्हणजे त्याचं जो आहे त्याचं इनाम जो आपण ज्या हदीसला बघल्या तो जर आपल्याला हासिल नाही, ही जर एक बेसिक जो फॅक्टर आहे ज्याच्यासाठी अल्लाह ताला कुरानला क्लिअर कट सांगते जी आपल्या समोर आयत आली की तुम्ही आपसला तफरको नको करू, आपसला एक असा जरी हासिल नाही तर माझ्यानी तुमच्या नमाजचो माझ्यानी तुमच्या इबादतचो आम्ही आजपर्यंत हासिल काय केलं, ही आपल्याला थंड दिमागाने बैसून ह्याच्यावर गौरव फिकर केली पाहिजे. हसन बसरी रहिमुल्लाह फरमवतात जी के इमाम गझाली रहिमुल्लानी आपल्या इह्या उलूमुद्दीनला ह्याची नकल केले ना. हसन बसरी रहिमुल्लाह फरमवतात की की माझं ज फ्रेंड्स आहात आणि माझं जो भाव आहात तर माझं जो फॅमिली मेंबर्स आहात त्याच्यावर मला तर मोप इम्पॉर्टंट आहात. कोण बोलतोय? हसन बसरी रहिमुल्लाह. तर जर फॅमिली मेंबर्स आहात त्याच्यावर जास्त जी आहे मना लगाव हे जर इमानच्या बुनियादवर माझं जो भाव आहात त्यांची मना मोप कदर आहे, त्यांचं मना मोप लगाव आहे. तर त्याचं तो हे काय देतात की का ऐसा का आहे, फॅमिली मेंबरचोच आपलोच एक मकाम आहे तो तर है, पण दिनी ह्याच्यावर जेव्हा बात येते तर तो बोलतात की मना त्यांची खूप मुहब्बत आहे जो ज्यांना मी इमानच्या बुनियादावर आपलंच भावस बनवले आहे. ह्यासाठी की जर फॅमिली मेंबर्स आहात तर माझी जोपर्यंत मी ह्या दुनियात आहे तोपर्यंत तर माझं जो हात तर खैरका असतील, पण जर इमानच्या बुनियादवर आहात, जर इमानच्या बुनियादवर ज्यांना मी भावस बनवले आहे तर
माझं आखिरतच्या दिवसाचं हात तर खैरखा असतील. कोण बोलतंय? हसन अल बसरी रहमुल्लाह फरमात. तैसाच दुसऱ्या हातल्यान एक दुसरं सलफचं एक हे हात युसुफ इस्फहानी रहमुल्लाह तो फरमवतात की काही कायची चीज आहे की तुमचं जर भावसनी हे जहात तर एक दुसऱ्याला जी आहे ती चाहतील ह्यांच्या बुनियादवर की तुमचं जर तुमची जी फॅमिली आहे, तुमची जी पोरा आहात, तुमचं जर ब्रदर्स आहात, तर काय आहे की ती तुमची जेव्हा वफात होईल तर आपला इनहेरिटन्स घेऊन जी आहे तुमची त्यांचा जो पण काही हिस्सो आहे तर घेऊन तर ऐश ऐश करतील. त्यांना फक्त तोपर्यंत तुमची कदर आहे, कवपर्यंत जोपर्यंत की त्यांना तुमचो त्यांना फायदो आहे. इव्हन तुम्ही मेल्याच्या नंतर आपला जी आहे ती इनहेरिटन्स घेऊन ते जी आहे तर बाजूला होतील तर आपल्या लाईफला मस्त मगन होतील. पण जर जर तुमचं इमानच्या बुनियादवर जर भाव श्लोक आहात तर गमगीन असतील तर तुमच्या वफातला मग मिस करतील आणि तुमच्या कबरातले तुमच्या सलामतीसाठी जी आहे तर ती दुआ करतील. पण ह्याच्यातले एक मगून ह्याची मग अहमियत आहे की तुमची जी औलाद आहे, तुमची जी फॅमिली आहे तर त्याला तुम्ही ही एक तुमच्यासाठी मोठा ऍसेट आहे. ही ऍसेट ह्यासाठी आहे की तुम्ही त्यांना सगळे हो तर देताव की ही कोशिश करताव की त्यांना ह्या दुनियातल्या कसल्या चीजची तकलीफ नाही हो. पण जर तुम्ही त्यांच्यातले जर दीन जर दाखल नाही केल्या, त्यांना जर तुम्ही दीन नाही शिकवल्या, त्यांना तुम्ही अल्लाच्यासाठी मोहब्बत जर करायची जर नाही शिकवल्या तर तुम्ही ह्या दुनियांशी गेल्याच्या नंतर तर लोक अल्लाच्या समोर तुमच्यासाठी हात नाही उठवणार. आणि दिस इज दी बिगेस्ट लॉस की फक्त तुम्ही ही तलब करा की काश माझी जी औलाद आहे, काश माझं जो भाव साथ, माझं जो अकारीब आहात तेव्हा तुम्हाला ह्या चीजची थत येल के खंचो इसो एक बंदो आहे खंच्या तरी दिसा जी आहे त्यांनी तुमच्यासाठी हात उठवल आणि अल्लाच्या समोर दुआ करत तर ही थत तुमच्यासाठी कामी येईल. पण तुम्ही जी ह्याच्या पाठीवर जी लागलेल्या ओके पुन्हा ह्या दुनियातले मी माझ्या ह्या लोकांसाठी कैसा करा डेफिनेटली ती पण मग अहम आहे. पण त्याच्यावर प्रेसिडेन्स खानच्या चीजला आहे की तुम्ही पहिली ही चीज बघा की माझी जी फॅमिली आहे, माझं जर माझी जी औलाद आहे तर मी त्यांच्यातले दीन कैसो टाकू आणि ती जी आहे ती तुम्हाला आखिरतच्या दिवसा कामी येईल. आणि ही चीज कुराणला ही जी इस्लामी भाईचारा जी आहे त्याचो मोठ मोठो जो नक्षो जो खिचलो गेलो तो है जेव्हा मक्काशी मुहाजिरीन हिजरत करून जेव्हा मदिनाला जातात तेव्हा तर जो अन्सार लोक असतात जो मक्काशी जातात तर मुहाजिरीन आणि जर त्यांचं वेलकम करतात तर अन्सार. तर ही जी मोहब्बतचो एक जो त्यांनी जो एक एक्झाम्पल सेट केले आजच्या हातल्यान ही मिलना जी आहे ती नियर टू इम्पॉसिबल आहे. नियर टू इम्पॉसिबल. आज तुम्ही आपल्या चवन आपल्याच भावाच्या कंडिशनला कोण फौकियत देते? थंड्या दिवशी सोचा फर्स्ट माझा पुरा होऊन द्या मग आम्ही दुसऱ्याचा हे करू. जवा तर मुहाजिरी नाहीलं साहेबांनी आपल्यास घर दिले, जर एक प्रॉपर्टी आहे ती डिवाइड केले. इवन हातपर्यंत पण येतं की जर एक शावन जास्त बायको आहेत तर एकाला ही केले आणि त्याला बोलले की ही ही बायको जी आहे ती तुला निकातली घे. या हातपर्यंत अन्सारनी कलमेच्या बुनियादवर हे जर त्यांचं भावच होतं त्यांच्यासाठी हे कुर्बानी दिले आणि त्याचा नक्षो जो आहे तो अल्लाह सुब्हानहू व तआलानी जी आहे ती कुराणला त्याचा जिकर केला की जेव्हा हे लोक आईलं की ज्या तरीक्याने अन्सारनी त्या लोकांचं जी वेलकम केले आणि त्यांना आपल्या इमानचं जो आहे इमानच्या बुनियादवर
त्यांना जे आपलं भाव मानले, तर ती जी एक्झाम्पल त्या लोकांनी सेट केले ना, त्याचा काही पर्सेंट पण आज जर आम्ही केलो, तर आज जो आपल्यामध्ये जो फितनो आहे, आज जो आपल्यामध्ये एक दुसऱ्याशी जो तणाव आहे, की एक दुसरो जो आहे तो दुसऱ्याला खलती समजतंय. मी काहीतरी आहे, मी आहे. तर आज जी आपली जी सिच्युएशन आहे, आज जी आपली जी ही वर्ड पण इस्तेमाल करूया, काही ही नाही, की आज जी आपली खस्ता हालत आहे. दीन एक फक्त एक आपला आउटवर्ड अपीअरन्स आहे. पण आज आपल्या हातल्यान ही जी दीनची जी असल जी स्पिरिट आहे, ती आपल्याशी मिसिंग आहे. तर आपल्याला ही कोशिश करायला पाहिजे, की जेव्हा आपण बोलतो, की सलफच्या तरीक्यावर चाला, की जर आपलं जर पहिलेच जो लोक आलं, सहाबा, ताबेईन त्यांच्या ह्याच्यावर चाला. तर जेव्हा तुम्ही त्यांच्यावर चालण्याची बात करता, तर पहिले ह्यो व्हॅल्यूज आपल्यातले टाक्याची मोप मोठी अहमियत आहे आणि मोप आजच्या टायमात ही मोप जरूरत आहे. कुणीतरी जुनेद अल बगदादी राहिमहुल्लाहला सांगलान, की आजच्या टायमातल्यान आम्ही जी हाव, ती जर रिअल जी भाईचारा आहे ती आज आम्हाला दिसून नाही. तर जुनेद रदियल्लाहु जुनेद राहिमहुल्लाह जिहाद, जुनेद अल बगदादी राहिमहुल्लाह, तर त्याला जवाब देतात, की जर तू आज तो तैसो भाव जर तलाश करत असलोस, तर आजच्या ह्यातल्यान जी आहे, तर तो की तुझं जो प्रॉब्लेम्स आहात त्याचं तो टेक केअर करेल. ऐसो जर भाव आज तू जर शोधत असलोस, तर आज तो आज तुला मिळणार नाही. तो आज तुला मिळणार नाही. तर ही कवा त्यांनी बोलले, मोप अगोदर ही बात बोलले. तर आज आपण ज्या स्टेजला आम्ही पोहोचलेलो आहोत, तर ती तर मोप आज वर्ष निघून गेली. तर जर त्या टाईमातले जर ही हालत आहे, तर आज आम्ही किती म्हणजे आमची सिच्युएशन किती वर्स्ट आहे, ती बघा. तर आपल्याला वापस तो जो सहाबांचो आणि ह्याचा जो मनहज होतो, जो त्यांचा तरीकेकार होतो, त्यांची जी ही होती एक दुसऱ्याशी मोहब्बतची, तर त्याच्यावर आपल्याला जायची कोशिश करायची. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात, की ईमान वालो तो है, की तो दुसऱ्याशी बेसानी पेश येतं आणि लोका जिहाद त्याशी इझिली सोशलाइज होतात. तो जो ईमान वालो है, ओके, तो ईमान वालो आहे असल, की जो पहिले तर स्वतःहून दुसऱ्याशी बेस आहे आणि आपल्यास आपला त्यांनी ऐशी ठेवला नाही, की ही इज इझिली अप्रोचेबल. लोक त्याशी सोशलाइज होऊ शकतात. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, त्या शख्सच्यात काही खैर नाही त्या शख्सच्यातले, की जो दुसऱ्यांशी बेस नाही आणि लोकांची हात त्याच्यासोबत गेट अलॉंग नाही होऊ शकत. त्याच्यासोबत जर एक ही नाही मेंटेन करू शकत, तर तैशा शख्सच्या हातले काही खैर नाही. तर जर तुम्ही आपला ईमान वालो बोलता, तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने त्याची प्री रिक्विजिट काय बोलले, की तो शख्स आहे, की जो दुसऱ्यांच्या सोबत बेस आहे आणि लोकांना त्याच्यासोबत ही करण्यासाठी जी आहे, त्याला हिचकिचाट या बर्डन नाही महसूस करत. तर इझिली त्याशी आपले जो चीजो आहात तो शेअर करू शकतात. दे कॅन गेट अलॉंग विथ हिम. पण आज काय ही आपल्या हातल्यान ही सिच्युएशन आहे. काय आपण पहिले स्वतः जी आहात, ते काय म्हणा लोक एम आय गुड टू अदर्स? काय लोक म्हणा अप्रोचेबल आहात? ओके, की मी फक्त त्या लोकांच्या सोबत आय एम गेटिंग अलॉन, के की जर माझ्या हिशोबाने जो माझा स्टेटसचा जो हे आहे ना, तो ठेवतात. मी फक्त त्यांशी ही मेंटेन करतात. बाकी लोकांच्यावर जी आहे मी खालच्या नजरने बघ. तर ही जर आपल्यातली ही चीज आहे, तर ती आपल्याला आपल्याशी काढायची खूप जरूरत आहे. तैसाच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात, एक मुसलमानचं दुसऱ्या मुसलमानच्यावर सहक हात. काय आहात?
सहखात एक मुसलमानचं दुसऱ्या मुसलमानच्यावर. तर पहिलो जो हक आहे तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इर्शाद फरमावले, तर तो है की जेव्हा तुम्ही आपल्या ईमानवाल्या भावाला जेव्हा मिलाल, तर पहिले तुम्ही त्याला सलाम पेश करा. आता मी जर तफसिरो नाही केलो, आपल्या सोसायटीतले काय होतं ते तुम्हाला माहिती. आज आम्ही जितको आमचो कुफ्फारशी जितको योन आहे, त्याच्यासाठी जितको बुक्स नाही आमच्या दिलात, आज तितको बुक्स मना एक इमानवाल्याशी आहे, ज्याने अल्लाहचो कलमो पडला नाही, त्याशी तितक्या लेवलचो आज माझ्या मनातले जो आहे तो बुक्स आहे, की त्याची इंतिया इतकी आहे की जर कोण एक सलाम करतय, तर त्याचो मी जवाब द्यायला पण आपल्या सल्ला होल्ड बॅक करताय. या माझ्या दिलात ही येतं की मी सलाम करणारो कोण, त्यांनी मला सलाम करायला पाहिजे. आणि आता रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय बोलतात, की हक आहे तुमचो एक दुसऱ्या मुसलमानच्यावर, पण ही कवा होईल, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मुसलमान समजाल. दुसरो जो कलमा गो आहे, जेव्हा त्याला मुसलमान समजाल तेव्हा तुम्हाला यो हक समजात येईल, नाही तर यो हक नाही समजात येईल. काय आहे की तुम्ही त्याच्यावर त्याला सलाम पेश करा. आणि ह्यासाठी दुसऱ्या हदीसलाही येतं की सलामला आम करा. कुणाशी आम करा, ज्याला तुम्ही वलखता या नाही वलखत, मिल्यावर पहिले तुम्हाला काय करायचं आहे, सलामला आम करा. जर कोण तुम्हाला दावत देते, दुसरा हक एक मुसलमानचा दुसऱ्यावर जो हक आहे तो ह्यो आहे की जर तो तुम्हाला दावत देते, तर ती दावत जी आहे ती कबूल करा. तिसरा हक ह्यो आहे की जर तो तुम्हाला खंयच्या चीजची जर एक राय मशूर विचारते, काउन्सिलिंग जर विचारते, तर तुम्ही त्याला जी आहे ते त्याला राईट गायडन्स देसा. बघा आजच्या वक्तला ही पण खूप अहम चीज आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ऐसाच नाही फरमवले की जो हक आहे एक भावाचो दुसऱ्या भावाच्या स्वर इमान, जो पण इमान वालो आहे, जर तुमच्याजवळ कोण येतंय, ऑलवेज इट इज नॉट की तुम्ही त्याला माली ह्यानी मदत कराल या तुम्ही त्याच्यासाठी दुस हीच नाही. असल जी चीज आहे जी तुम्ही त्याला एक ही करू शकता की एक जर माणूस आहे एखाद्या चीजला परेशान आहे आणि त्याची जर तुम्ही तुमच्या एक काइंड वर्ड्सनी तुम्ही त्याची जर परेशानी दूर केल्या, ह्यो पण तुमच्यासाठी मोठो सदको आहे. ही समजायची गरज आहे. तुम्ही कुणाला कम्फर्ट फक्त त्याला काही देऊन नाही देऊ शकत. तुम्ही त्याला असल कम्फर्ट जी आहे ती तुम्ही त्याशी बेस आणि पेश येईल, त्याला तुम्ही एक कम्फर्ट झोनला जर ही देता, ती अल्लाहच्या नजदीक जी आहे ती मोठी अहमियतची बात आहे. आणि तसंच पाचवं यो आहे की जेव्हा कुणाला उशीड जी आपण बोलतो या स्नीज करतं, तर तुम्ही त्याच्यासाठी काय आहे दुआ करा. तसाच ह्यो चौथो येतो. पाचवं चीज ही आहे की जर कोण बिमार होते, तर तुम्ही त्याच्या इयादतला जा. तो एक हक आहे. एक मुसलमान जो भावस आहे तुमचो, जो इमानच्या बुनियादावर तुमचो भावस आहे, तर त्याचं एक ह्यो बनतं ते काय आहे की तुम्ही त्याला व्हिजिट कराल, तुम्ही त्याच्या इयादतला जाल, त्याच्यासाठी तुम्ही दुआ कराल. आणि जेव्हा जी छठी जी चीज आहे ती ही आहे की जेव्हा कोण इंतिकाल होईल, तुमचं इमान वालो भाव जो आहे दुनिया सोडून जाल, तर तुम्ही त्याच्या जनाजातल्या जी आहे ती शिरकत कराल. ह्यो ह्य सहज आहात हे बुनियादी हक आहात एक मुसलमानचा दुसऱ्या मुसलमान. तर आता ह्यांशी आम्ही कितीही करता, आज सगळ्यात मोठा जी आहे आपल्या सोसायटीतले की जो एक जर तुमचा एक भावस आहे, त्याचा जर जर खराब होते तर तुम्ही खुश आहात. जी अल्लाहने जी काउन्सिलिंगची बात केला नाही, तर की कवाच आपण ही नाही सोचणार, अरे यार मी ह्याला ही चीज सांगूया की सकल जर की त्यांनी ही काही केला आणि या त्याच्या
ही चीज त्याला फायदो देईल नाही. जर कोण खलती जाते तर आज आमची ही ऐशी आहे की हा, जर तो किती खलती जाते, जर त्याच्या तो नुकसानला जर जाते तर आम्हाला ती चीज खुशी देते. ही आज आमचो हाल आहे. आणि आम्ही इमानची आणि मोठमोठ्यो दीनच्या याच्यावर मोठमोठ्यो मोठ्यो बात्यो करू काही फायदो नाही. जोपर्यंत ह्यो जो खुबी हा दीनचो जो असल मगज आहे, दीनचो असल जो तालिमात आहात, ही जर चीज तुमच्यातले ना आलेली आहे, ही जर मोहब्बत, ही जर ह्यो सगळे जो चीजो आहात एक दुसऱ्यासाठी जी केअर आहे, ही जर तुमच्यात आलेली नाही तर तैशा दीनची अल्लाला म्हणजे काय गरज आहे. आपण आपल्याला असं वाटतंय की आपण जी इबादत करतो आपण त्या इबादतनी अल्लाच्या हातले काही फायदो नाही होईल. अल्लाह तर अकबर आहे, आला आहे. त्याच्या आपल्या आपल्या ह्याचो तो मोहताज नाही इबादतचो, त्याचा फायदो आपल्यालाच आहे. पण ज्यासाठी अल्लाहने हे सगळे इबादत दिला नाही, हे तुम्ही एक दुसऱ्याशी म्हणजे बाजमाती करा, एक दुसऱ्याशी खंच्यानी पेश या, तर त्याचा जो फायदो आहे ह्याचो काही अल्लाला नाही फायदा होणार आहे, ह्याचो आपल्यालाच फायदा होणार आहे. आणि अल्लाहनी ती जर तुम्ही अचीव करू शकल्या तर तुमचं पैसे दर्जा ठेवला नाही. अल्लाह ताला तर ही बोलतंय की मी तुम्हाला माझ्या अर्शचो सायो देईन. पण काय आज आम्हाला त्या चीजची कदर आहे. आम्ही एक दुसऱ्याचं एनिमीज बनून आवाज. आज तुम्ही हर थर्ड पर्सन घ्या, त्याला दुसऱ्या पर्सनशी इश्यू होईल. जर किती स्लँडरिंग आहे, एक दुसऱ्याची जर तुम्ही जर दोघं जण मिळले आहोत तर त्या थर्ड पर्सनच्या बाऱ्यात तुम्ही काय नाहीत असलाच आणि त्याच्यावर ही जी आहे हर दुसऱ्या शख्सला जी आहे आम्ही हकीर समजतो की मीच काहीतरी आहे, दुसऱ्याच्यात काही तो व्हॅल्यू नाही. म्हणा जी पण काही आहे ती म्हणा ही करा म्हणा. तर ह्यो सगळे जो चीज आहात ह्यो जर आपल्या जर इतको जर दीन ही करून की मी जर बोलताय की मी दिनदार आहे आणि माझ्यात जर ह्यो चीजो जर नाही हा तर तुम्हाला दीननी काय फायदा दिला. तर ह्यो प्रत्येकाने आपण जो आहे या मजलिसचा असल मकसदच तो आहे की आता कुणाला आपल्याला दुसऱ्याला सांगायचं नाही. प्रत्येकाने ह्यो जो बातो येतात जी अल्लाहची आणि अल्लाहच्या रसूलची जो बातो आहेत तो ह्यो चीजो माझ्यात किती आहेत. सेल्फ रिफ्लेक्शन इज द मेन पर्पज ऑफ दिस मजलिस. आणि जर त्याच्यावर जर रेक्टिफिकेशन नाही तर ह्यो आपण मजलिस मुनक्कीद करून पण ही सगळं अटेंड करून ह्यो सगळं ह्यो करून पण काही फायदा नाही. आणि ह्याची आपल्याला मग सकल पूछ होईल. ह्यो चीज तुमच्या समोर राहिल्यो काय ते त्याच्यावर तुम्ही अंमल का नाही केले. तर मोब गौरने ऐका, प्रत्येकाने सेल्फ इव्हॅल्युएशन करा आणि अल्लाशी दुआ करा. अल्लाह गफूरुर रहीम आहे. जर ह्यो आपल्यात जर जेव्हा आणि अल्लाच मदतगार आहे की अल्लाशी दुआ आपल्याला ही करायची आहे की अल्लाह ताला ह्यो माझ्यात जो खराबी आहात तो अल्लाह ताला ह्यो माझा दिल साफ आणि पाक कर. तसंच दुसऱ्या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात की सलाम लान करा आणि जो मिस्कीन आहात, जो गरीब आहात, जो नीडी आहात त्यांना फीड करा. त्यांना त्यांना तामचो त्यांचा बंदोबस्त करा. त्यांना खाओ पिवो. आणि ह्या जरियाने काय व्हा एक दुसऱ्याचं काय भाऊच बना जी के अल्लाह तालाने तुम्हाला कुरानला हुकूम दिला नाही. तर ह्यो ह्यो जो चीजो जो आहात ह्यो मोप अहम चीज जो आहात जो आपल्या समोर जो आतापर्यंत आयल्यो आणि ह्याला जी आहे ह्यो सगळे जो आहात ह्याला बीर बोलला जातं. खैरखाईचे जो ह्यो जो आहात ह्याच्याशी ही सगळ्यात अहम चीज आहे की तुम्ही एक दुसऱ्याला खंच्या यांनी जी आहे ही बीरची काम कराल, खैरखाईची कामं कराल, एक दुसऱ्याच्यासाठी फिकरमंद असाल की जर तुमचा एक जो पडोसी आहे त्याचा पण तुमच्यावर हक आहे. तुमचं ज भावसात आज मी एकदम ऐशला एकदम मी हाय मी खाताय पिताय बेसाय पण तुमचा जो एक इमानवालो भावस आहे तर त्या हातल्यान जर तुम्ही त्याची फिकर नाही केल्या तर अल्लाहच्या हातात तुमची पूछ आहे. तर तीच एक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी एका हदीसला फरमवले आणि ही जो हदीस
जेव्हा येतं समोर, तेव्हा एक एक अलग त्याची एक ही आहे. काय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की तुम्ही हर ती चीज जी आपल्याला पसंत करता, ती आपल्याच भावालाच पसंत करा. हर ती चीज जी तुम्हाला ऐसा आहे, की ही माझ्यासाठी बेस असेल, ती तुम्ही आपल्याच भावाच्यासाठी पण पसंत करा. काय ही चीज आज आपल्या ह्यातले नाही, की किती आपण म्हणजे ह्या ह्यातले नाव जो तो की मी बेहतर असू. कवा की माझ्यासोबत ह्यो माझो दीन अल्लाच्यासाठी ह्यो माझो एक भावस आहे. आपण एक भावाच्याच एक फॅमिलीच्या ह्यानी हाव दीनी एतिबारशी. काय आपण एक दुसऱ्याची फिकर करतो. तर इव्हन स्मॉल स्मॉल टू स्मॉल थिंग अल्सो वी हॅव ही फिकर आपल्या दिलात या पाहिजे. पण आपण आज उलट आहे. दिस व्हॉट आय एम टॉकिंग इज ही जी मी तुमच्या समोर ठेवतोय, ही मी आज माझ्या समोर जो बातें हात, या जी हर ह्याच्यावर हर दिसा जो आपल्या समोर जो एक-एक बातें येतात, तर ती क्लिअर कट हे की वी आर गोइंग इन अपोझिट डायरेक्शन्स. रसूल काही अलग तालीमात देतात आणि आपण काय करतात? आपण आपल्याला एक दुसऱ्याची ही नाही, फिकर नाही. आपल्याला तर ही आहे, की जर कोणाचा वाईट होता त्याच्यात आपण खुश आहोत. आणि आज त्याचा जो रिझल्ट आहे, का आमची दिला एक दुसऱ्याच्यासाठी खैरखाईचो ह्यो आहे. म्हणून आज आपली जी सिच्युएशन आहे, आज आपल्याला इज्जत नाही. आज आपल्यावर लोकं हसतात. का? वी आर नॉट ऑन द व्हॅल्यूज ऑफ इस्लाम. ती जी असल जी स्पिरिट ऑफ इस्लाम होता, त्याला आम्ही आमच्यात सेल्फिशनेस आलेला आहे. जो तो है की सोचते आपल्या जातपर्यंत सोचते. ॲज अ कम्युनिटी नाही सोचे. दीनीचा भाव साथ त्याच्या ह्यानी नाही सोचे. तर त्याच्यासाठी आज उम्मतचो ह्यो हाल. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु जहात तर इर्शाद फरमवतात, की मी जो आहे, आपलीच बात सांगतात. तर वो फरमवतात, की माझी ही कैफियत अशी अबू हुरैरा ज्यांना माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन खूप जरुरी आहे. हे तर सहाबी आहात ज्यांच्यानी हदीस जिहाद अक्सरियतला जो हदीस और रिवायतात तर अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु शी आहेत. तर ह्यो सहाबी फरमवतात, आज आमचो हाल काय आहे, की जर मी दीनचो दावेदार आहे, जर मी दीन ही करताय, म्हणजे अल्लाह ताला जी आहे, माझी जी लाईफ आहे ती एकदम सेट अशी पाहिजे. आणि लोकांच्या समोर पण एक ही इम्प्रेशन आहे, की तो त्याच्यावर अल्लाहचं इनामात म्हणजे अल्लाह ताला त्याशी राजी आहे. तो शख्स आहे, की जो वेल सेट आहे. आम्ही आमचा जो पॅरामीटर आहे लोकांना जज करायचो दीनच्या ह्याच्यावर, तो पण काय बनलेलो आहे? दुनिया बनलेलो आहे. की त्याचं दुनियातले नेव पैसो आहे. जर सगळ्यात मोठं जर शेठ आहे, तर की हां, मगून अल्लाह तालानी त्यालाही दिला. पण तेव्हा तो माणूसही विचारतं, आज अंबानीशी पण मोफ आहे. त्याचं खंयचो दीन आहे. पण आज आमचं पॅरामीटर्स चेंज झाल्यात. आम्ही खंयच्यावर तोलताव, की दुनियेत तो किती वेल सेट आहे. तर सगळ्या काय चीजचा रोना रोवाल. म्हणजे काय चीज आपल्याला करेक्ट करायच्या तुम्हाला आता ह्यो अंडरस्टँड होत असतील, की आमची पहिले बात करेक्ट पॅरामीटर्सच नाही आहात. ते म्हणजे कुणाची दीनदारी जज करायची. ती पण आम्ही दुनिया बनवलेली आहे. तर अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु फरमावतात, की मी जी आहे ना, माझ्या ॲब्डोमेनवर, माझ्या लिव्हरच्या ह्याच्या म्हणजे मना भूकचो इतको, हंगरचो इतको गलबो अश्याचो, की अ, की मी आपल्या लिव्हरच्या ह्यावर, माझ्या ह्याच्यावर मी निजियाचो. बेलीच्या ह्याच्यावर, ओके. आणि कवा-कवा मी तर ढोंडो ठेवायचो माझ्या पोटावर. ह्यांच्या कैफियतनी
की मना खाया काही नाश्याचा. काय बोलतात अबू हुरेरा, की मना खाया नाश्याचा मी तडप याचू भूकच्या मारी आणि त्यासाठी मी आपल्यास जी पोटार आहात तर मी ढोंड ठेवायचो. तर ते रिवायत करतात, की मी एकदा काय केला, मी भूकच्या मारे इतको मी परेशान होतो, की मी जी सडक होती ना, तर सडकच्या बाजूला येऊन मी बैसलो. तर मला माहिती होता, की ह्या रस्त्याने अबू बकर रदियल्लाहु अन्हु जातील, उमर रदियल्लाहु अन्हु जातील. तर फरमवतात, की मी जैसो गुमान केलो, मी तिथे येऊन बैसलो. अबू बकर रदियल्लाहु अन्हु त्यांची जात होतं. तर मी एक बहाण्याच्या तोरवर त्यांची एक काही कुराणची आयत विचारली. पण माझ्या दिलात ही होता, म्हणजे त्यांनी बहाण्याच्यानी ह्यांनी विचारले, की त्याच्या जरियाने काश के अबू बकर रदियल्लाहु अन्हु मना काही खाया पियाच्या ह्यानी विचारतील. मागले नाही त्यांनी. पण त्यांनी एक ही काय केले, की चला मी एक आयतचा बहाणा बनवले. पण त्यांची एक ही होती, की मी इतको तका भूकशीत मी तडपत होतो, की मला ते विचारतील. पण निघून गेलं. त्यांनी बात केले आणि ते गेलं. त्याच्यानंतर उमर रदियल्लाहु अन्हु आले. त्यांशी पण मी तैसाच हे केला, की त्यांच्या समोर त्यांना हे केला, की कुराणच्या आयतसाठी माझी एक उम्मीद होती, की तर मना जी आहे, ती काही त्या ह्यानी विचारतील, की मना काही ह्यानी मना काही खाया मिळेल. ही कैफियत होती ज्यांच्या त्या शख्सची, की आजपर्यंत जो आमच्यापर्यंत जास्त जास्त जो हदीस पोहोचल्यात, त्या शख्सची ही कैफियत होती. तर उमर रदियल्लाहु अन्हु पण जातात. जी पण काही त्यांची बात होतं, निघून जातात. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो गुजार त्यांशी होतं. सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु फरमवतात, की त्यांनी माझ्या इकडं बघल्यावर तर माझ्या इकडं हसतात आणि त्यांच्या हसण्यावर्षी ही जाहीर होता, की त्यांना माझ्या दिलची जी कैफियत आहे आणि माझ्या चेहऱ्यावर जी ही होता, जी हंगरची जी एक ही होती, तर त्या ह्याशी बाखूब वाकीफ होतं, की मी आता ह्या टाईमावर जो आहे, मी आता काय आहे रस्त्याच्या बाजूला मी का उभं राहील? तर तर प्यारनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना आवाज देतात, "ओ अबा हिर." तर तका मी त्यांना रिप्लाय करता, "लब्बैक." हाजीर आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, "तू माझ्या पाठोपाठ ये." तर तो पुढे चाललेला असतात आणि अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु आहात, तर त्यांच्या पाठोपाठ चालतात. तर तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एका घरातले शिरतात. पाठोपाठ अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु इजाजत घेतात, घरात जातात आणि त्या घरातले ती घरांशी जी हात, तर त्यांना एक दूधचा जो आहे तो प्यालो अता करतात, की रसूल यायला घरात, आपल्या घरात पण कोण यायला आपण ते पेश करतो. तर तर तो एक दूधचा जो प्यालो आहे, तो देतात. आता अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हु तर इतक्या भूकला आहात, इतक्या शदीद भूकला आहात, तर ते चाहतात, की आता ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना देतील. पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हुला, की "तू सुफ्फावर जा." सुफ्फा ह्यो एक मकाम होतो, की तिथं तो लोक बैसत होतं, तर इमानवालं बैसत होतं, की ज्यांचा कोण नाही होता. त्यांची पैसो नाही होतो. त्यांची त्यांची चीजो पुरं करणारं त्यांच्यावर कोण डिपेंड लोका नाही होती. तर हे जो लोक आहात, त्यांची म्हणजे ती फॅमिली पण नाही होती. काही लोकांची तर फॅमिली पण नाही होती. त्यांनी आपल्या दीनच्यासाठी जे ना वक्फ केली होती. तर हमेशा जहात तो जो सुफाचा जो चबुतरो जो बोलला जातं, तर हमेशा हे लोक जहात अल्लाहच्या हातले
तर लॉस्ट अशाचं त्यांच्यासाठी काही आजूबाजूला काय चाललंय ती त्यांच्यासाठी काही अहमियत नाही ठेवत असत. तर अल्लाशी कनेक्टेड अशाचं त्यांनी आपला जी आहे ते अल्लाच्यासाठी फारिग केले होते. तर हे लोक होतं. तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी पहिले त्यांची फिकर केली. अबू हुरैरा रदियल्लाहु अन्हुला बोलतात, की जा, हे माझं जो भावस लोक आहात, सुफ्फावाले जो लोक आहात, त्यांना आपो. तर जैशी रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम पण अबू हुरैरा बोलतात, माझ्या दिलात ही होता, की ॲटलीस्ट की मना ही की जी रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमला जे आता झालंय ते मना देतील, पण नाही. रसूलचा हुकूम होतो, मी तो मानलो, मी गेलो सुफ्फावर. सुफ्फावर गेलो आणि माझ्या दिमागात ह्यो क्वेश्चन जात होतो, की एक बॉल आहे फक्त दूधचा आणि ही सुफ्फावर इतकी ही लोक आहेत, ह्यांच्यासाठी कैसा बस होईल? पण रसूलचा हुकूम होतो, मी त्या लोकांना सोबत जी आहे, ती त्या घरा घेऊन गेलो. आणि मग रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम हुकूम देतात, "ओ उबा अबाहिर" अबू हुरैराला बोलतात, "ह्यो ह्यो कासव घे, ह्यो बाउल घे दूधचो आणि हिकरशी सुरू कर." जर सुफ्फाचं जो लोक आलेलं असतात, एक पितं आणि हदीसचं वर्ड आहे, तोपर्यंत तो पितं, की जोपर्यंत तो फुल होतं. त्याची भूक जी आहे, इतक्या दिवसाची जी भूक आहे, ह्या सुफ्फावाल्या तर जो लोक आहात, या सुफ्फावाल्या तर लोक आहात, की त्यांचा पण कोण नाही. त्यांची पण खायाची मारामारी आहे. पण तर अल्लाच्या हातले नफीस भूक पण बर्दाश्त करत होतं. सगळं बर्दाश्त करत होतं. त्यांनी अल्लासाठी जहात एक दुसऱ्याशी मोहब्बत करून त्या सुफ्फावर जहात बस एक दुसऱ्याला हे करून खालीच अल्लाच्यासाठी तिथं तो बसलेला असायचा. त्यांची फिकर बस अल्लाह होती. तर तो जो शख्स एक पितं, पुरा स्टमक फुल होतं पितं. मग दुसरा, तिसरा ऐसा करत जितकं पण जो सुफ्फाचं लोक आहात, तो पियत असतात. आणि मग रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमातात, की अबू हुरैरा, अबाहिर, आता फक्त मी आणि तू बसल्यास. आणि मग रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना हुकूम देतात, की खालती बैसा आणि बोलतात, आता तू पी. आणि तर बोलत जातात, पी, पी. रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, पी. तर ही एक जी है, एक ती फिकर होती. एक दुसऱ्याचे इमानच्या बुनियादवर एक दुसऱ्यासाठी जी आहे, ती फिकर होती, की दुसऱ्यांना प्रेसिडन्स देणं, दुसऱ्यांची फिकर करणं. तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी फक्त आपलीच नाही फिकर केली आणि आपल्या सोबत जो होतं त्यांचीच नाही फिकर केली. जो पण कोणी इमानवाला भावस होतं, त्या सगळ्यांची फिकर केली आणि ही पण जी आहे, ती हो रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमचा मौजू आहे, की की एक एक प्याला दूधचा होतो, पण तो अल्हम्दुलिल्लाह सुफ्फाच्या म्हणजे इतक्या लोकांना जी आहे, ती अल्हम्दुलिल्लाह त्यांनी लोकांची भूक जी आहे, ती अल्लाह सुब्हानहू व तआलानी मिटवली. इब्न उमर रदियल्लाहु अन्हु इर्शाद फरमातात, की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम च्या ह्यातल्या लोकांची इस्लामिक जी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी होती ती इतकी होती, की आम्ही कोणच जी आहे, की जी इस्लामच्या बुनियादवर भावाची जी एक अहमियत होती आमच्यातले, ती गोल्ड आणि सिल्वरच्या पण जास्त होती. कोण बोलतात? उमर रदियल्लाहु बरोबर. हे एक भावाचीच जो इमानवाला होतो, त्याच्या समोर आम्हाला जी ही जी दुनियाची जो मालमत्ता आहे, त्याची आमच्या समोर काही जी आहे, ती त्याची व्हॅल्यू नाही होती. पण आज काय तर बोलतात, आज लोक जी आहात, ती जी वर्ल्डची जी पोझिशन आहे, प्रॉपर्टी ही ती जर कुणाला धोको दिया जर झालो, आपल्या इमानवाल्या भावालाच धोको दिया पण जर झालो, पण माझो जर त्याच्यातले फायदो आहे, तर आज आम्ही त्याचं नुकसान करायला पण आम्ही रेडी आहोत. ही इब्न उमर त्या टाइमातले फरमावतात. पण जर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमचं जर
पैरोकार होतं. तर त्यांच्या हातल्यान ह्यो चिजो बिलकुल म्हणजे नाहीच्या बरोबर म्हणजे ही चीज ह्यो त्यांचो ह्योच नाही होत. ही सगळा आज आज जे आपण ज्या हातल्यान आहात, तर ही आज आपल्या हातल्यान ह्यो सगळ्यो चिजो आहात. पण ते काय बोलतात, आमच्यासाठी काही मायने नाही ठेवत. ही दुनियाची जी ही आहे, मालमत्ता जी आहे, ज्याच्यासाठी आम्ही एक दुसऱ्याला आज इव्हन मारियाची पण लोकांची ही आहे. ठीक आहे. की काय आहे की कुणाची प्रॉपर्टीवर मी कैसो ह्यो करू. आज जर बेवा लोक आहात, त्यांच्यो किती प्रॉपर्टी ज्यो आहात, ती लोकां म्हणजे काही तरिक्यांनी कैशो हडप करतात. आणि काय आहे का दुनियाची जी ही आहे ती आमच्या समोर व्हॅल्यू जास्त झाली. बनिस्बत एक इमानची जी ही आहे जी हलावत आहे आणि इमानची जी व्हॅल्यू आपल्यातली जी असल्या पाहिजे होती, की अल्लाह आमची काय चाहते? ॲज अ कलमा गो माझो दुसऱ्या इमानवाल्या भावाच्या स्वर या बहिणीच्या स्वर माझो काय हक हे होतोय? मला काय करायला पाहिजे? त्याची आज आपल्याला जी आहे कदर नाही. एकदाच तैसाच एक हदीसला अजून एक येतं, की रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, की मना माझा जो भाव साथ त्यांना बघायची मोप चाहत आहे, की म्हणा मी ख्वाहिश करता की मी त्यांना बघू. तर सहाबी जहात बोलतात, रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम, काय आम्ही तुमचा भावच नाही हो? तर रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लम त्याच्यावर इर्शाद फरमवतात, की तुम्ही तर माझं सहाबा आहात, तुम्ही तर माझं कंपॅनियन्स आहात. पण माझं भाव त लोक आहात, की जे लोक नंतर येतील, की जे लोक नंतर येतील आणि मला त्यांची जी आहे, ती मग मोहब्बत आहे. म्हणजे रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी कुर्बान जाव त्यांच्या ह्याच्यावर, की त्यांनी आपली त्या टाईमात आपली फिकर केली. जेव्हा आपण होत्या पण नाही ह्या दुनियातले, तर काय बोलतात, की मला त्या लोकांशी मोहब्बत आहे, की जर तुमच्या नंतर जर लोक येतील. तर ही रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमची आपसी जी भाईचारा आहे, या लोकांशी जी मोहब्बतचा जो योग आहे, तर त्याची ही कैफियत होती. रसूल सല്ലल्लाहु अलैहि वसल्लमनी त्याची तालीमात दिली, की तुम्ही कैसं एक दुसऱ्याशी मोहब्बत कराल आणि कैसी एक दुसऱ्याला हेल्प कराल, कैसी लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमशी काढाल, कैसी लोकांचे नीड्स आहेत ते फुलफिल कराल आणि तुम्ही आपल्या सेल्फिशनेसच्या वर आपल्यास आपलोच इक्तदार, आपलोच ह्याच्याशी बाहेर येऊन जी आहे, की तुम्ही लोकांच्या ह्यातले लोकांच्या सोबत गेट अलॉंग व्हाल आणि यू विल कॅरी देम ऑल टुगेदर आणि जो नफरतचा जो एक ह्यो आहे, ओके, सलामच्या जरियानी हर दुसरी जो चीजो आहात, तामच्या जरियानी कैशो ते दूर कराल आणि एक ह्याच्यावर इमानच्या बुनियादवर तुम्ही कैशी एक व्हाल आणि नफरतची जी फिजा आहे, ती आपल्या माशरातले आज आम आहे. त्याच्यासाठी जर कोण जर कल्प्रिट्स आहात, तर आहात, की जर दीन 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 पेश करणारा जो लोक आहात, अइम्मा लोकांचे पण मूळ ह्याच्यातले मिस्टेक्स आहात, की जो तालीमात आहात, की ज्यांनी कलमो पडला नाही, त्यांच्यातले मोहब्बत आम करण्याच्या ऐवजी आज कोशिश ही असतं, की आम्ही ह्या लोकांना ह्यांच्यात नफरत टाकून ह्यांना अलग कशी करू आणि हीच जी चीज आहे, ज्याच्यावर शैतान जी आहे, ती कसरतशी खुश होणारा जी जी खंची जर अदा आहे, तर ती आहे एक दुसऱ्याच्यात तफरको. ह्या चीजवर जितकं शैतान खुश होतं, त्या चीजवर कवाच तो खुश नाही होत. तर आम्ही आमच्या हातून जो आज तफरक आहात, त्याच्याने आम्ही शैतानला किती हेल्प करतो, ह्यो प्रत्येकाने जो आहे, हर इंडिव्हिज्युअलनी ह्याच्यावर गौर फिकर करायची जरूरत आहे. व आखिरू दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.